नमस्कार मित्रांनो, तर माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचे बंद झाले आहे का, अर्ज बाद झालेले आहेत का, तर कुणाचे सबमिट झालेले आहेत, इन रिव्ह्यू दाखवत आहे, फॉर्म जे ॲपवरून फॉर्म भरत आहेत ते बंद झालेले आहेत का, काही जणांना नोटीस येत आहे अशा प्रकारे की ॲपवरून भरताना की नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड, म्हणजे नवीन फॉर्म घेतले जात नाहीत. हे सर्व ज्या शंका आहेत, ज्या प्रश्न आहेत, जे फॉर्म भरत आहेत त्यांच्या मनात ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत, त्याचं सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. डिटेल माहिती सांगणार आहे की माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरायचे बंद झाले आहेत का अजून चालू आहेत, सर्व माहिती तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर जे नवीन फॉर्म भरणार आहेत माझी लाडकी बहीण योजनेचे, ज्यांनी ॲपवरून फॉर्म भरत आहेत नारी शक्ती दूत ॲपवरून, त्यांना अशा प्रकारचा टॅब येत असेल असं की नो न्यू फॉर्म एक्सेप्टेड, म्हणजे नवीन फॉर्म एक्सेप्ट केले जाणार नाहीत अशा प्रकारचं ॲपवर येत असेल. तर फॉर्म जे ॲपवरून भरले जात आहेत आता नवीन, ते फॉर्म भरून घेतले जात नाही आहेत ॲपवरून आता. तर तुम्हाला आता जे फॉर्म भरायचे आहेत, कारण की आता ॲपवरून जितक्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे आता जे फॉर्म भरले त्यांचं चेकिंग चालू आहे, फॉर्मचं चेकिंग, डॉक्युमेंट चेकिंग सर्व केले जात आहे, त्यामुळे आता ॲपवरून फॉर्म भरले जात नाहीत. तर आता फॉर्म कुठून भरायचे हा एक प्रश्न आहे महत्त्वाचा. तर फॉर्म तुम्हाला जे वेबसाईट दिलेली आहे तिने माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट आहे, जे पोर्टल आहे त्यावरून तुम्ही फॉर्म भरू शकता. ते पण तुम्ही आता ट्राय केला तर थोडा लोड येईल साईटला, वेबसाईटला. तर तुम्ही एकतर एकदम सकाळी पहाटे बघा किंवा एकदम लेट नाईटला ट्राय करा, होईल लेट नाईटला किंवा एकदम सकाळी तुम्ही फॉर्म भरू शकता. तेही पोर्टलवरून फॉर्म भरू शकता, म्हणजे वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता. तर आणि भरपूर जणांची शंका आहेत की ज्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत म्हणजे ॲपवरून ज्यांनी फॉर्म भरलेली होती त्यांना अशा प्रकारचा टॅब आला असेल की ॲप्रूव्ड आला असेल आणि SMS व्हेरिफिकेशन डन. तर त्यांनी काय करायचं आहे, ज्यांचा ॲप्रूव्ह झालेला आहे त्यांनी कोठेही जाऊन फॉर्म जमा करायचा नाही किंवा काहीही करायचं नाही आहे. त्यांचे माझी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी जे ॲप्लिकेशन केलं होतं ते ॲप्रूव्ह झालेलं आहे. सर्व त्यांनी जे डॉक्युमेंट आहेत ते चेक केलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ड झालेले आहेत. म्हणजे त्यांनी जे भरलेला आहे डाटा किंवा ते सर्व चेक झालेले आणि त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ड झालेले आहेत. त्यांनी पात्र आहेत माझी लाडकी बहीण योजनेसाठी आणि त्यांचं SMS व्हेरिफिकेशन डन आहे, सगळं बरोबर आहे त्यांचं, अशा प्रकारे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर नेक्स्ट आहे की ज्यांचं ॲप्रूव्ड आहे परंतु इथं येत असेल की SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग, म्हणजे ॲप्रूव्ह आहे फक्त SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असेल, त्यांनी कोठे जायची जरूरत नाही आहे, फक्त SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, बाकी त्यांचं फॉर्म ॲप्रूव्ह आहे, त्यांनीही पात्र आहेत माझी लाडकी बहीण योजनेसाठी. तर नेक्स्ट आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना असं येत असेल अजूनही इन पेंडिंग टू सबमिटेड. याचा अर्थ आहे की त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी फॉर्म जमा झालेला आहे त्यांचा, फक्त त्यांनी अजून ज्यांनी चेक करत आहेत त्यांनी अजून चेक केलेला नाही आहे. त्यांनी फक्त यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी फॉर्म भरायचं त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी फक्त चेकिंग ते काही झालेलं नाही आहे, अजून बाकी सर्व प्रोसेस पेंडिंग आहे असं सांगायचं आहे त्यांना. आणि ज्यांचा असा टॅब असेल की इन रिव्ह्यू, म्हणजे फॉर्म भरलेला आहे, जे चेक करणारे व्यक्ती आहेत त्यांनी चेक करत आहेत, रिव्ह्यू करत आहेत, तुम्ही जे फॉर्ममध्ये डाटा भरलेला आहे किंवा तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत सर्व चेकिंग करत आहेत असं यामध्ये म्हणायचं आहे, इन रिव्ह्यू दाखवत आहे त्यांचं. तर नेक्स्ट आहे ज्यांचं रिजेक्टेड झालेलं आहे, असेही आहेत की ज्यांचं रिजेक्टेड झालेलं आहे, अशा प्रकारचा टॅब येत असेल त्यांचं दिस सर्वे रिजेक्टेड आणि डिसॲप्रूव्ड. याचा अर्थ आहे की त्यांचे रिजेक्टेड झालेले आहेत फॉर्म, त्यांचे डिसॲप्रूव्ड झालेलं आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, तर अजून त्या रिलेटेड काही अपडेट नाही आहे की एडिटचं ऑप्शन येणार आहे, काय होणार आहे, कारण एडिटिंग रिलेटेड काही अपडेट नाही आहे अजून त्याचे. जसे काही अपडेट येतील एडिटिंग रिलेटेड त्यांनी एडिट करायला ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्ही एडिट करू शकता. जसे अपडेट येईल काही एडिटिंग रिलेटेड तर मी माझ्या चॅनलला अपडेट देईन, तर तुम्ही त्यावेळी अपडेट करू शकता. तर एकेकांना असेही आलेले आहेत की डिसॲप्रूव्ड झालेले आहेत आणि सर्वे रिजेक्शन रिझन्सही दिलेले आहेत त्यांना का त्यांचं डिसॲप्रूव्ड झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी एडिट फॉर्मचा ऑप्शन आलेला आहे, तुम्ही पाहू शकता एडिट फॉर्मचा ऑप्शन आलेला आहे. तर त्यांनी एडिट फॉर्म करायचा आहे, रिझन पाहून काय कशामुळे रिजेक्ट झालं ते पूर्ण प्रॉपर रिझन पहा आणि योग्य प्रकारे ज्याच्यामुळे रिजेक्ट झालेलं आहे ते अपलोड करा डॉक्युमेंट, किंवा ज्या रिझनमुळे रिजेक्ट झालेलं ते त्यासाठी काय आहे ते पाहून तुम्ही योग्य प्रकारे ते परत फॉर्म भरू शकता, एडिटचा फॉर्म ऑप्शन आला असेल तर. तर ही पूर्ण डिटेल प्रोसेस आहे की फॉर्म भरायचे बंद झालेले आहेत का, ते सर्व जे प्रोसेस आहे की जे शंका आहेत ज्यांनी फॉर्म भरणार आहेत त्यांच्या मनातील शंका सर्व मी दूर केलेल्या आहेत, सर्व पूर्ण डिटेल माहिती सांगितलेलं आहे. जसे काही अपडेट येतात एडिटिंग रिलेटेड किंवा काही तसे मी तुम्हाला अपडेट देईन. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन व्ह्यूअर्स असतील तर सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग